नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी कर्जमाफीसाठी काही निकष आहेत. ते निकष काय असणार आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. आणि त्या निकषामध्ये जर बसले तर तेच शेतकरी हे कर्जमाफीसाठी आणि प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र असणार आहेत. ते कोणते निकष आहेत संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. कारण ते निकष सरकारने यापूर्वीच सांगितले होते. त्याच्यामध्ये काही 6 मुद्दे आहेत. ते 6 मुद्दे मध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही त्या निकषामध्ये बसत असाल तर तुम्ही त्या शेतकरी कर्जमाफीसाठी आणि प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र असणार आहेत. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. कारण येणारा जो काही शासन निर्णय आहे त्याच्यामध्येही हेच मुद्दे असणार आहे. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 6 मुद्दे व्यवस्थितरित्या समजून घ्या. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे की 30 सप्टेंबर 2025 च्या आधी तुमचं कर्ज हे थकबाकीदार असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही 2025 मध्ये जे 30 सप्टेंबर 2025 च्या आधी तुम्ही जे कर्ज घेतलं ते थकीत असावं. तुम्ही तुमच्या बँकमध्ये किंवा सोसायटीमध्ये किंवा खाजगी बँक ज्या काही बँक असतील तिच्यावर तुम्ही चेक करून घेऊ शकता की तुमचं जे काही कर्ज आहे ते 30 सप्टेंबरच्या आधी थकबाकीदार आहे का किंवा त्याच्या पहिले रिन्युअल केलेलं आहे का. त्याच्यानंतरचा जो काही दुसरा मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे 2 लाखापर्यंत कर्ज माफ केलं जाणार. 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज हे माफ केलं जाणार. 2 लाखाच्या वरील जर तुमचं कर्ज असेल 2,25,000, 2,50,000 किंवा 2,70,000 तर ते वरचे पैसे तुम्हाला हे भरावे लागणार आहेत. आणि 3 नंबरचा मुद्दा म्हणजे याआधी कोणत्याही कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेला नसावा. जर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना किंवा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ जर घेतलेला असेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र ठरणार आहात. कारण तुमची कर्जमाफी होते आणि तुम्ही परत कर्ज घेताय आणि परत थकीत ठेवताय. म्हणजे हे त्या शेतकऱ्यांना लागलेली सवय समजून सरकार त्यांना या कर्जमाफी योजनेतून बाद करणार आहे. आता त्याच्यानंतर 4 नंबरचा महत्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्याकडे फार्मर आयडी कार्ड असणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. जर तुम्ही 30 सप्टेंबर पर्यंत थकीत कर्जदार असाल आणि तुम्ही या पहिलेही कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेला नसेल, पण जर का तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर तुम्ही या शेतकरी कर्जमाफी योजनेसाठी आणि 50,000 प्रोत्साहन अनुदानासाठी तुम्ही पात्र नसणार आहेत. लक्षात ठेवा, फार्मर आयडी हा बंधनकारक करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर 5 नंबरचा मुद्दा आहे सहकारी सोसायटी आणि खासगी बँक. सहकारी सोसायटी आणि खासगी बँक या तिन्ही बँकांचा समावेश या कर्जमाफी योजनेमध्ये करण्यात आलेला आहे. तुमची जर खासगी बँक असेल, सोसायटी असेल किंवा सहकारी बँक असेल, जी जिल्हा मध्यवर्ती बँक, सोसायटी बँक यांचे जर तुमच्याकडे कर्ज असतील तर त्यांचाही समावेश या कर्जमाफी योजनेमध्ये सरकारने केलेला आहे. आता शेवटचा आणि महत्वपूर्ण असा मुद्दा आहे तो म्हणजे 50,000 अनुदानासाठी शेतकऱ्यांनी सलग 3 वर्ष हे कर्ज नवे जुने केलेले असावे. 50,000 अनुदान तुम्ही जर म्हणसाल मी 2 वर्ष जुने केले तर मी या योजनेसाठी पात्र असणार आहे का, तर नाही. त्याला सलग 3 वर्ष कर्ज नवे जुने केलेले शेतकरी या 50,000 प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र असणार आहेत. हे 6 मुद्दे तुम्हाला समजले असतील. पहिला म्हणजे 30 सप्टेंबर पर्यंत थकीत असावं. दुसरा म्हणजे 2 लाखापर्यंत कर्ज माफ होणार. तिसरा म्हणजे कर्जमाफीचा लाभ हा पहिले घेतलेला नसावा. चौथा म्हणजे शेतकऱ्याकडे फार्मर आयडी कार्ड असावं. 5वा म्हणजे सहकारी सोसायटी आणि खासगी बँकांचा याच्यामध्ये समावेश आहे. आणि 6 50,000 प्रोत्साहन अनुदानासाठी शेतकऱ्यांनी 3 वर्ष रेग्युलर कर्ज भरलेलं असावं. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि येणाऱ्या शासन निर्णयामध्ये याच निकषाच्या आधारे हा शासन निर्णय काढला जाणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघला त्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही शासन निर्णयामध्ये कोणत्या निकषाच्या आधारे अटी व शर्ती ठरणार आहेत हे त्यांना समजेल. हा व्हिडिओ शेतकरी बांधवांना तुमच्या गावातील ग्रुपमध्ये शेअर करायला सुरू करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांबतो. जय हिंद.